सर्वांना मनापासून नमस्कार. आपण घरच्या साडीपासून मस्त असा वन पीस शिवायला घेऊया. वन पीसची पूर्ण उंची 55 इंच, चेस्ट 32. आता वरची बॉडी काढायची आपल्याला, तर वरची बॉडी आपण 15 इंच घेतली आहे. डबल फोल्ड करून कापड घेतलं आहे. बंद बाजू आपल्याकडे. इथं गळा रुंदी 2.5 इंच, पुढील गळा 5.5, त्याचा बॉक्स करून घ्यायचा आहे. असं केल्यावर पुढचा आणि मागचा दोन्ही भाग एकदम निघतात. शोल्डर 3.5 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. मुंडा 5.5 इंच, त्याचाही बॉक्स करून घ्यायचा आहे. आता 32 चेस्ट असेल तर त्याचा चौथा भाग म्हणजे 8 इंच प्लस 2 इंच घ्यायचं आहे आणि उंची 15 इंच. आता इथं 8 इंच प्लस 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी आणि खाली जेवढी कमर असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. कमर 28 आहे तर 7 इंच प्लस 2 इंच. इथं पानगळा घेते पुढच्या बाजूला आणि इथून 1 इंचातून असा गोल आकार द्यायचा आहे. मुंडा 1 इंचावर कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला वरचा फ्रंटचा भाग निघतो. फक्त गळे कट केल्यावर नंतर कट करायचे. तुम्ही पाहू शकता आपण कट करून घेतोय. मार्जिन सहित कट करायचं आहे. आता मधून केल्यावर पुढचा आणि मागचा भाग सेपरेट निघतो. मुंडा मागचा बॅक साईडचा 1.5 इंच आणि पुढचा 1 इंच. फ्रंटचा मुंडा सेपरेट कट करायचा आहे. आता मागे आपल्याला गळ्याला चेन लावायची, त्यामुळे गळा 1.5 इंचाचाच घेतोय आपण आणि थोडासा गोल आकार द्यायचा आहे. आता ही साडी घेतोय शिवण्यासाठी. काठ खाली तसेच ठेवणार आहोत. वरच्या पदराचा जो भाग असतो तिथं मी वरचा भाग कट करणार आहे आणि खाली पूर्ण पिंक कलर घेणार आहे. तुम्ही पाहू शकता. हे पण पदराकडचं कापड डबल फोल्ड करून ठेवलं आहे. आणि अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचं आहे. कट झाल्यावर अस्तर जोडल्यावर आपण एक्स्ट्राचं कापड पुन्हा कट करून टाकायचं आहे व्यवस्थित. पदराकडचा भाग थोडासा जाड असल्यामुळे आता हा फ्रंटला मी पुढं थोडंसं काठ समोर येतात म्हणून फ्रंटला ती बाजू वापरणार आहे आणि बॅक आता आपण अस्तर कट करून घेतोय खालच्या घेरसाठी. आता 55 इंचामधून वरचे 15 इंच वजा करायचे म्हणजे 40 इंच. जेवढं कमर आहे तेवढं कमर घालून पुढं 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि अस्तरची उंची 3 इंच आपल्याला कमी ठेवायची. 40मधून 3 वजा केल्यावर 37 इंच उंची घ्यायची आहे आणि खालून ज्याप्रमाणे आपण परकरची मापे घालतो त्याप्रमाणे आपल्याला मापे काढायचे. ते अस्तर कट करून झालं आणि त्याची मध्य काढून घ्यायचं आहे आणि आकार द्यायचा आहे. दोन्ही भाग निघतात. आता जी साडी घेतली आहे आपण त्याची उंची पूर्ण 40 इंच घ्यायची आणि जे आपण आपली जी कमर असते त्याच्या 3 पट कापड घ्यायचं आहे
म्हणजे 28 जर कमर असेल तर 28चा निम्मा आणि त्याच्या 3 पट कापड आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे छान चुन्या येतात आणि घेर छान येतो. इथं बाही काढून घेते मी. बाही 9 इंचाची काठ काढायचे आणि बाकीच्या वरच्या कापडावर काढायचे आणि काठ आपल्याला जेवढे काठ आहेत तेवढे 5 इंचाचे काठ काढायचे आहेत आणि उरलेल्या कापडामध्ये आपल्याला वरची फुग्याची बाही बसवायची आहे, जेणेकरून 9 इंच बाही आपली तयार होईल. ह्याला आपण डबल कापड घ्यायचं आहे आणि इकडं 6 इंच आणि इकडं 6 इंच सोडायचं आहे आणि मध्ये चुन्या घ्यायच्यात. तिथं थोडेसे कट मारून घ्यायचे आहेत. आता वरची बॉडी आपण तयार करू. फक्त गळा आपल्याला आहे त्या आकारात शिवून उलटून घ्यायचं आहे, कारण आपलं पदराचा भाग जाड आहे त्यामुळे कॅनव्हसवर नाही करायचं आपल्याला. असाही नुसता उलटून घेतला तरी छान होतो. फक्त गळा शिवून घ्यायचा आहे. व छोटे छोटे कट लावून शिलाईच्या बाहेर जायचं नाही आणि गळा उलटून घ्यायचा आहे आणि साईडचं सगळं शिवून घ्यायचं आहे. आणि वरून दाबटीप द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती छान आपला गळा तयार झाला आहे. कपडा सर्व बाहेर काढून छान अशी दाबटीप द्यायची आहे. आणि इथं मध्ये आलं की सुई फिरवून व्यवस्थित गळा करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बॅगचा सुद्धा गळा आपल्याला करून घ्यायचा आहे. आता साईडचं सर्व शिवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आहे. आता घेरला जे जोड आहेत ते लावून घ्यायचे आहेत आणि बाही करून घ्यायची आहे. 6 इंच इकडं आणि 6 इंच तिकडं सोडून डबल कापड घेतलं आहे आपण. मध्ये चुन्या घ्यायच्यात एकसारख्या. व नंतर अस्तरची बाही जी आपण काढलेली आहे ती ह्याला जोडून घ्यायची आहे व एक्स्ट्राचं कापड कट करून काठाला पण अस्तर लावून घ्यायचं आहे. खालून पण आपल्याला आहे त्या बाजूने व्यवस्थित चुन्या घालून घ्यायच्यात. एकसारख्या चुन्या घालून घ्यायच्यात म्हणजे आपली पब बाही एकदम व्यवस्थित येते. दोन्हीकडे 6-6 इंच ठेवलं आहे आपण.